सिद्धिविनायकाच्या प्रसादामध्ये उंदीर राखणदार असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। त्यामुळे भक्तांमध्ये घबराटीचं वातावरण आहे। सिद्धिविनायक मंदिर समितीने मात्र हे आरोप फेटाळून लावलेले आहेत। कोट्यवधी गणेश भक्तांचा श्रद्धास्थान असलेल्या सिद्धिविनायकाच्या प्रसादाच्या लाडूत उंदीर असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि यानंतर एकच खळबळ उडाली आहे। पाहूया। सिद्धिविनायकाच्या प्रसादाला उंदीर राखणदार। उंदराच्या व्हायरल व्हिडिओनं भक्तांमध्ये घबराट। सिद्धिविनायक मंदिर समितीनं आरोप फेटाळले। सिद्धिविनायकाच्या प्रसादाच्या कॅरेटमध्ये दिसणारी ही उंदराची पिल्ल पहा। तिरुपतीच्या प्रसाद लाडवाचा वाद ताजा असताना सिद्धिविनायकाचा प्रसाद लाडू शेजारी उंदराचा कुटुंब कबिला असल्याचं व्हिडिओ समोर आलंय। कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या सिद्धिविनायकाच्या प्रसादाबाबतच्या या व्हिडिओनं नव्या वादाला तोंड फुटलंय। सरकार या व्हिडिओची चौकशी करणार असल्याचं आता सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय। व्हिडिओ व्हायरल होत आहे त्याची चौकशी तर सरकारच्या वतीने होईल। आता कदाचित तो चौकशीच्या अंती लक्षात येईल की तो लाडू कुठचा आहे, तो लाडू प्रसादातला आहे का, आणि प्रसादातला असेल तर काही दिवसापूर्वी तो प्रसाद तयार करण्यात आला होता का, प्रसाद ठेवण्याच्या जागा या बरोबर आहे का, याची चौकशी झाल्यावर ते पुढे येईल। शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी या प्रकरणात मिश्किल टिप्पणी केली आहे। सरकारनं सिद्धिविनायक उंदीर मुक्त आणि घुशी मुक्त करण्याचा विडा उचलल्याचं शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचं म्हणणं आहे। मंदिर समितीनं या व्हिडिओ संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे। तो व्हिडिओ सिद्धिविनायक मंदिरातला नसल्याचं मंदिर समितीचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी सांगितलंय। तो जो काही व्हिडिओमध्ये दिसणारा जो काही प्लास्टिक मधली जी काही वस्तू आहे किंवा जी काही घाण आहे हे कुठेतरी उकिरड्यावरती वगैरे काढलेला फोटो असावा अशा प्रकारचं प्रथम दर्शनी दिसतंय। अतिशय स्वच्छ अशी जागा असल्याचं त्यांनी त्यावेळेला नमूद केलंय। त्यामुळे मला असं वाटतं की ती जी काही क्लिप फिरते या क्लिपमध्ये तसं काही तथ्य नाही। प्रसाद हा भक्तीशी निगडीत विषय आहे, त्यामुळे सरकारनं सिद्धिविनायक मंदिरासह सगळ्याच मंदिरातल्या प्रसादाची चौकशी करण्याची मागणी होऊ लागली आहे। अजय अडसूळ, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।